इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। जिनके अपने घर शीशे के हों वो दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते। डायलॉग आप सुन रहे थे, ये क्यों मैंने आपको सुनाया, ये आपको आगे आने वाली खबर में पता चल जाएगा। नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। एकनाथराव खड़से ने शनिवार को पत्रकार परिषद ली, जिसमें उन्होंने अजित पवार, पार्थ पवार, इन लोगों पर कई आरोप भी लगाए और मांग की कि जैसा मुझे इस्तीफा देना पड़ा था ऐसे उनको भी इस्तीफा दे देना चाहिए। ये सारी बातें चल रही थी जब एकनाथराव खड़से जी के घर पर प्रेस कॉन्फ्रेंस हो रही थी। उसी दौरान जिला अधिकारी दफ्तर में एक बूढ़ी अम्मा अपने न्याय के लिए, अपनी जमीन के लिए, जो उसका आरोप है कि एकनाथराव खड़से जी ने उसको हथिया लिया जबरन, यानी एक तरह का घोटाला कर दिया। क्या कह रही हैं बूढ़ी अम्मा, पहले ये सुनते हैं, फिर आगे की कहानी बताता हूँ। हा इशा असा झाला की आमच्या डोळ्याला धारा लागत, आमचे मुलं नदान होते। त्या एकनाथ खडसेनं काय सांगलं की आज ह्या ठिकाणी तुम्ही आम्हाला जमीन द्या, ह्या ठिकाणी तुमचे मुलं आम्ही नोकरीवर लावू। मग त्यांनी लावले का दादा? नाही लावले। मग आज आमचं पोट भुकेलं मेलं, लोक गड्डे खणता आमचे लेकर। आज मी 40 वर्ष न 2 वर्ष झाले विधवा, मी न 6 लेकर वागवले, त्याला रहम आला का दादा? आला का? मग त्याचा रहम आपू का करायचं? आपने देखा कि किस तरह से ये बूढ़ी अम्मा जो हैं बस रो नहीं रही थी, लेकिन इनकी आत्मा तो रो ही रही है। इस तरीके की धोखेबाजी इनके साथ हुई है। यहां पर बताया जा रहा है कि एकनाथराव खड़से जब सत्ता में थे, जब उनके पास पावर थी, उस दौरान उन्होंने जबरन धमकी देकर कई किसानों की, कई मजबूरों की जमीन हथिया ली। वो जमीन उन्होंने, मतलब जो नाम बताया जा रहा है कि शारदा एकनाथराव खड़से, उनके नाम पर कर दी गई। शारदा जी उनकी बेटी है। अब बताइए, घोटाला आप कर रहे हैं, इल्जाम किसी और पर लगाया जा रहा है, किसी और से न्याय की अपेक्षा भी कर रहे हैं। क्या कह रहे हैं आरपीआई के अनिल अडकमोल, ये भी सुनिए। 8-10 दिवसांमध्ये प्रशासनाने या गोष्टीची दखल नाही घेतली तर आम्ही मोठ्या उग्र स्वरूपाचं आंदोलन एकनाथराव खडसे यांच्या घरासमोर, डबल पुन्हा इथं सांगतो, येत्या 8-10 दिवसांमध्ये या गोष्टीची व्हेरीफाई झाली, चौकशी नाही झाली, मी त्यांना न्याय न मिळाला, एकनाथराव खडसे यांच्या शिवरामनगर येथील घरी आणि मुक्ताईनगर येथे फार्म हाऊसवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोठ्या संख्येने आंदोलन करून त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करेल। वतनाची जागा तापी पूर्ण सहकारी साखर कारखाना याच्या नावाखाली या ठिकाणी चालू व्हावा, याच्या नावाखाली या राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कवडीमोल भावामध्ये, मगाशी मुक्ताईनगरचे आमदार चंदूभाऊ पाटील यांनी सांगितले की यामध्ये माजी आमदार गुरुमुख जगवानी यांची टीमने ही जागा अत्यंत कमी भावामध्ये की या ठिकाणी आपण साखर कारखाना सुरू करावा आणि त्या साखर कारखान्यामध्ये दलित मुलं, तुमची जे मुलं असतील त्या ठिकाणी त्यांचा मी समावेश करून घेऊन या बोलीवर कवडीमोल भावामध्ये ती जमीन त्यांनी नावावर करून घेतली। शारदा एकनाथ खडसे या नावावर त्यांनी केलेली आहे आणि आजही त्या जागेवर कोणताही साखर कारखाना स्थापन झालेला नसून अत्यंत ही दिशाभूल एकनाथराव खडसे यांनी केली आहे। याचा निषेधार्थ की ते जमीन त्यांनी त्या लोकांना वापस करावी, की त्यांची जी जमीन आहे की अत्यंत कमी मोबदल्यामध्ये जमीन त्यांनी खरेदी केलेली आहे। त्या जमीनवर जे शासनाच्या काही योजना आहेत, मग पीक पेरी असेल, प्रधानमंत्री पीएम योजना, किसान योजना असेल, या विविध ज्या योजना आहेत शासनाच्या, त्याचा लाभ सुद्धा ते घेत असल्याचं मला त्यांच्यावर आज कळालं आहे। हे अत्यंत खेदजनक बाब मी सांगतो। हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे आणि आपण अशा मोठ्या मोठ्या बाता करता की आम्ही त्याच्या विचारावर काम करतो, परंतु आज आपण बघत ते म्हातारी बाई, त्यांचं वय आज 85-90च्या रनिंगच्या म्हातारी बाई आज या ठिकाणी बिना खायापियाने या ठिकाणी जळगावात आलेली आहे। त्यांनी आमदार होते त्यावेळेस त्यांना पदाचा दुरुपयोग करून ती जागा त्यांनी नावावर करून घेतलेली आहे।
परंतु याचं नावावर म्हणजे कारखान्याच्या सुरू करावं यासाठी ते नावावर केलेली आहे, परंतु आज जो ती कारखाना नाहीये. आमच्या विनंती प्रशासनाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या मुलीच्या नावावर केली, शारदा एकनाथ खडसे या नावाने आहे, आणि ते शासनाचा विविध योजना लाभ सुद्धा त्या ठिकाणी घेतलाय. आज ते लाभार्थी सुद्धा डॉक्युमेंट्स वगैरे त्यांनी आणलेले काही डॉक्युमेंट त्यांच्याजवळ आहे. त्यांनी मागे कलेक्टर साहेबांचं निवेदन दिलेलं आहे, परंतु त्यांचा काही त्या फायदा झाल्यामुळे नाही. त्यांनी आमच्या संपर्क साधला. त्याने आमची रिपब्लिकन पार्टी ही लोकसर्वसामान्य जनतेसाठी जातीत सर्व जाती रस्त्यावर उतरणारी ही आमची पक्ष आहे, आणि आज आम्ही मोठा निषेध या ठिकाणी केलेला आहे. अनिल अड़कमोल जो बता रहे थे, गुणगान गा रहे थे एकनाथराव खड़से जी का, और ये भी उन्होंने धमकी दी है कि अगर इस पर कोई न्याय नहीं मिलता है तो वो उनके घर पर जाकर आंदोलन करेंगे आरपीआई के कार्यकर्ता. ते 8-10 दिवसामध्ये प्रशासनाने या गोष्टीची दखल नाही घेतली तर आम्ही मोठ्या उग्र स्वरूपाचं आंदोलन एकनाथराव खडसे यांच्या घरासमोर डबल पुन्हा इथं सांगतो, येत्या 8-10 दिवसामध्ये या गोष्टीची व्हेरीफाई झाली, चौकशी नाही झाली, मी त्यांना न्याय न मिळाला, एकनाथराव खडसे यांच्या शिवरामनगर येथील घरी आणि मुक्ताईनगर येथे फार्म हाऊसवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोठ्या संख्येने आंदोलन करून त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करेल. अब बारी आती है चंद्रकांत पाटिल की. चंद्रकांत पाटिल मुक्ताई नगर के विधायक जी, वो भी यहां पर आए थे और उन्होंने भी कहा कि जिस तरह से मंत्री गिरीश महाजन ने जमीन वापस कर दी थी जब उनके कोई काम की नहीं थी, तो अभी एकनाथराव खड़से ऐसा क्यों नहीं कर रहे हैं. उन्होंने उस वक्त लोगों को झांसा दिया, लोगों को गुमराह किया कि मुक्ताई नगर में जो कारखाना है वो बनेगा, शुगर मिल बनाएंगे और भी कोई कारखाना बनाएंगे, और उसके बाद उन कारखानों में आपके परिवार के लोगों को नौकरी मिलेगी, और बहुत ही कम कीमत कौड़ी भाव में जमीन ले ली. हुआ कुछ भी नहीं है. क्या कह रहे हैं सुनिए. काहीतरी एकदम कवडीमोल भावाने त्या शेतकरी जमीन त्या टायमाला कारखाना होतोय म्हणून काही शेतकऱ्यांनी दिली पण होती, पण आजपर्यंत 87 एकर जमीन 90 एकर जमीनच्या आसपासची जमीन आहे ती जमीन आजपर्यंत घेऊन तिथे कारखान्याचा उद्देश सफल झालेला नाही. हे जमीन घेऊन त्यांना किमान 20 वर्ष, माझ्या माहितीनुसार 15 ते 20 वर्षाचा कालावधी झालाय, आजपर्यंत कारखाना होऊ शकलेला नाही. काही लोकांच्या नावाने शेअर पण आम्ही करतो अशा पद्धतीत त्या काळात त्यांनी सांगितलं होतं, पण तिथे आजपर्यंत कारखाना झालेला नाहीये. ह्या लोकांच्या हातातोंडाचा घास जो होता, ज्या लोकांची उद्याचं उदरनिर्वाहाचं जे मुख्य साधन होतं, मग महारी वतन असेल किंवा तिथल्या अनेक लोकांचे असेल किंवा लेवापाटील बांधवांच्याही काही जमिनी होत्या, काही सगळ्या समाजाच्या जमिनी होत्या, अशा जमिनी यांनी घेऊन आज ते जमीन तिथे पडीक आहे. खरं तर ते कोरेगाव पार्कवर बोलताय, मोठ्या मोठ्याने बोलताय, कारण त्यांना उकड्या फुटल्या आहे. तर त्या बहुतेक भोसरी प्रकरणात त्यांची विकेट गेली आहे. त्यांना असं वाटतं आता कोणाची विकेट राहिली नाही पाहिजे, पण ते प्रकरण हे प्रकरण वेगळं आहे. त्या प्रकरणात ते स्वतः मिनिस्टर होते, त्यांनी स्वतः मीटिंग बोलवली होती, स्वतःच आपल्या स्वतःच्या पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली होती. हे सगळं प्रकरण त्या टायमाला झालं होतं. ये थे चंद्रकांत पाटिल. हालांकि आप सभी को ज्ञात है कि चंद्रकांत पाटिल और एकनाथराव खड़से की कभी पटती नहीं है, तो दोनों एक दूसरे के बारे में कहते हैं, लेकिन पीछे जो बूढ़ी अम्मा ने कहा, जो अनिल अड़कमोल ने कहा, वो तो हम सभी को ध्यान में रखना ही चाहिए. और ये विधायक जी भी जो कह रहे हैं वो यही सब बातों को कह रहे हैं. तो इन सब बातों का सार सिर्फ एक निकलता है कि पहले आप अपनी गलती को तो सुधार लीजिए, जो आपने गलती की है उसको सुधारिए, तब दूसरे के ऊपर पत्थर मारिए. यानी डायलॉग वही कि जिनके अपने घर शीशे के होते हैं वो दूसरों के घर पे पत्थर नहीं मारा करते. खड़से साहब, खास आपके लिए जय. इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच.